श्री स्वामी समर्थ. रावणाबद्दल बऱ्याच प्रचलित कथा आहेत. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे त्याची वाईट माहिती म्हणजे तो कसा वाईट होता हेच सांगितलेलं आहे. खरं तर तो वाईटच होता, त्यामुळे सगळेजण त्याचा द्वेष करतात आणि कोणालाही वाईट कामासाठी उपमा देताना रावणाचीच दिली जाते. परंतु या व्हिडिओत मी तुम्हाला रावणाबद्दल काही रंजक अशी माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये त्याच्या काही चांगल्या गोष्टीही तुम्हाला ऐकायला भेटतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रावणाबद्दलची ही आहे रंजक माहिती. रावण हा भगवान शिवाचा एक महान भक्त होता. त्याने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी 10 वेळा त्याचे मस्तक कापून शिवाला अर्पण केले होते. परंतु प्रत्येक वेळी भगवान शिवाच्या कृपेने त्याचे डोके पुन्हा जोडले गेले. तेव्हापासून तो दशनन म्हणून ओळखला जाऊ लागला. रावणाची 10 डोकेही त्याच्या मायेशी जोडलेली दिसतात. असे मानले जाते की त्याच्याकडे 9 मण्यांची जपमाळ होती, ज्यामुळे लोकांना 10 मस्तके असल्याचा भ्रम निर्माण करत होता. तथापि रावणाची 10 डोकी वासना, क्रोध, लोभ, आसक्ती, वस्तुनिष्ठता, मत्सर, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अहंकार या 10 वाईटांचे प्रतीक मानले जातात. रावणाला तंत्र, मंत्र आणि ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते. रावणाने लिहिलेली रावण संहिता हा ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. रावणाला संगीताची खूप आवड होती. असे मानले जाते की जेव्हा रावण वीणा वाजवत असे तेव्हा देव देखील ते ऐकण्यासाठी पृथ्वीवर येत असत. ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागताना रावणाने सांगितले होते की त्याचा मृत्यू मनुष्य आणि माकडांशिवाय इतर कोणालाही करता येऊ नये, कारण तो या दोघांचा तिरस्कार करत होता आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता. असे मानले जाते की सोन्याची लंका भगवान विश्वकर्माने बांधली होती, ज्यावर रावणाच्या आधी कुबेर राज्य करत होते. परंतु रावणाने त्याचा भाऊ कुबेरकडून लंकापुरी जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. सर्व दुष्कर्माव्यतिरिक्त रावणात देखील अनेक विशेष गुण होते. जसे रावण आपले सर्व कार्य पूर्ण निष्ठेने, समर्पण आणि कठोर परिश्रमाने करतो. त्यांनी आयुष्यात अनेकदा कठोर तपश्चर्या केली. असे मानले जाते की जेव्हा तो संपूर्ण जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा त्याचे यमदेवांशी युद्धही झाले होते. अशा स्थितीत यमराजाला रावणाचा प्राण घ्यायचा होताच. भगवान ब्रह्मदेवाने यमदेवाला तसे करण्यापासून रोखले, कारण त्याचा मृत्यू कोणत्याही देवाच्या हातून शक्य नव्हता. असे मानले जाते की रावणाशी युद्ध करताना एक वेळ अशी आली जेव्हा रावणाच्या भ्रमामुळे भगवान श्रीराम निराश होऊ लागले. तेव्हा अगस्त्य मुनींनी त्याला आठवण करून दिली की तो सूर्यवंशी आहे, ज्याच्या उपासनेने विजय प्राप्त होतो. त्यानंतर त्यांनी भगवान सूर्याचे ध्यान केले आणि रावणाच्या नाभीत बाण मारून रावणाचा वध केला. असे मानले जाते की प्रभू श्रीरामांनी मारलेल्या बाणानंतर रावण शेवटचा श्वास घेत होता, तेव्हा प्रभू रामाने आपला भाऊ लक्ष्मण यांना त्याच्याकडून उपदेश घेण्यासाठी त्याच्याकडे पाठवले. मग रावणाने मरताना लक्ष्मणाला सांगितले की जीवनातील कोणतेही शुभकार्य लवकरात लवकर करावे, त्यासाठी कधीही उशीर करू नये. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा.